स्ट्राइक, क्लीन हिटिंग, 6 धावा, 27 धावापर्यंत मजल मारलेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं 2 चेंडूवरती 2 षटकार. आक्रमण यावेळी मात्र चेंडूवरती केलेला होता वार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 6 धावा, 3 चेंडू, 3 गगनचुंबी षटकार. 6 धावा आणि धावसंख्या थेट मजल मारतीये 33 धावा गडीच्या मोबदल्यात. डबल 3 ना तेरी ना मेरी, स्कोर है डबल 3. 33 धावापर्यंत मजल मारलेली. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 उत्तुंग षटकार आकाश माने यांच्या बॅट मधून. आउटसाइड अष्टमचा चेंडू होता. इथं मात्र स्लाइस केलेला आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये जातीये. इथं मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत. नक्कीच पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल याची मात्र नोंद घ्यायची. हो हो, इथं मात्र फटका चांगला सजवलाय, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे. दरम्यान 1 धाव मात्र घेण्याची संधी आहे. एकेरी धावेने धावसंख्या सजवली जाते 36 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक. 36 धावापर्यंत धावसंख्या मजल मारलेली आहे. सध्या खेळपडीच्या मुख्य डोक्याला ज्ञानेश आता यांना मात्र स्ट्राइक भेटलेली आहे. तर मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. 37 धावा, 37 ला करा 43, कारण हा जबरदस्त फटका गोलंदाजाला जबरदस्त दिलेला झटका. नक्कीच 28 धावांचं षटक ठरलेलं महागडं षटक म्हणायला काय हरकत नाहीये. 43 धावावरती धावसंख्या मजल मारलेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाचा खेळणे शिल्लक. पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येतोय. आपण पाहता आता पांडुरंग एंटरप्राइजेस प्रस्तुत पंढरपूर प्रीमियर लीग पर्व पहिलं स्वेरी क्रिकेटच्या मैदानावरती पार पाडली जातीये. पंढरपूर तालुक्याचेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याची हा पेश टुर्नामेंटचं जर विचार केला असता वर्ल्ड कप म्हणायला काय हरकत नाही. गोलंदाज रोहित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू खतरनाक दणदणीत खणखणीत उत्तम असा षटकार. प्रहार चांगला होता. प्रहार वरती षटकार खेचलेला आहे. पहिल्या चेंडूवरती घाणाघाती प्रहार केला होता. चांगली फटकेबाजी पाहायला भेटतीये अक्षय माने यांच्या माध्यमातून. 28 धावावरती खेळत आहेत. 8 चेंडूचा सामना केलेला. बॅक टू दी बॉल खेळलेला फटका. एका हाताने झेल टिपण्याची संधी मात्र हुकताना पाहतोय. एक चोटी धाव घेताना पाहतोय. एकेरी धावेने धावसंख्या संघाचं अर्धशतक 50 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. खेळपडीच्या मुख्य डोक्याला ज्ञानेश डांगे. पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचलेला होता. तडाखेबंदी फलंदाज. चौका षटकार मारण्यासाठी बाहेर असलेले आणि त्याच रूप पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा गगन भरारी. यावेळी मात्र चेंडूला आसमान दाखवलेला आहे. यावेळी मात्र आउटसाइड अष्टमचा चेंडू दिशाहीन चेंडू म्हणायला काय हरकत नाही. वाईट 57 धावा. हो 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 हो, चेंडूची होती ती कहाणी. फलंदाजाचा फटका तुफान फटकेबाजी पाहायला भेटते. ती फलंदाज ज्ञानेश डांगे यांच्या माध्यमातून व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलेला आहे. 18 धावावरती 3 उत्तुंग असे षटकार खेचलेले आहे. त्या मात्र गोलंदाज प्रेशर मध्ये पाहायला भेटतो. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. हो 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 हो, ये आ गया रेंज में.
आणि मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवताना भिरकावून लावलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार. तुंग षटकार. 6 धावांनी धावसंख्या 69. 69 लॉस ऑफ 1 विकेट. काय फटकेबाजी पाहायला मिळतीये समर्थ डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून. त्या मात्र सफल झाले. लेग साइड म्हणजेच डीप. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. षटकाची समाप्ती. सिंगल धावाने मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 70 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. मागचे षटक महागड 27 धावांचे षटक. असिमी नवीन गोलंदाज संघासाठी शेवटचे षटक. वैयक्तिक पहिले षटक. 3 षटकामध्ये तब्बल 70 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिला चेंडू हवाई सफर. यावेळी मात्र मॅक्सिमम सिक्सर. और 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 76. 1 विकेट के नुकसान पर बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश कर रहे हैं पर दोनों बल्लेबाज. स्पेशली बात की जाए तो ज्ञानेश डांगे 31 रन बनाकर खेल रहे. मात्र 6 गेंदों का सामना किया है. एक बार फिर वापस से कड़ा प्रहार करते हुए इस बार लो फुलटॉस की गेंद को डीप मिड विकेट के क्षेत्र के ऊपर से जाता हुआ और बेहतरीन छक्का. और 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 82 रन. इस बार यहां पर दिशाहीन गेंद. अंपायर का सिग्नल आता हुआ नो बॉल. 83 रन 1 विकेट के नुकसान पर. चौथी ओवर जारी है. चौथी ओवर की तीसरी गेंद पर लगता हुआ बेहतरीन छक्का. भीड़ में लगा उसे धक्का कहते. गेंद सीमा रेखा के बाहर जाए उसे छक्का कहते. और 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 89 रन 89 रन लॉस ऑफ 1 विकेट. इस बार दिया था धूम. मचाया धूम बल्लेबाजी देखने को मिल रही है ज्ञानेश डांगे की बदौलत. अभी भी 7 रनों की जरूरत हाफ सेंचुरी कंप्लीट करने के लिए ज्ञानेश डांगे को. 43 रन बनाकर खेलते हुए 9 गेंदों का मात्र सामना किया है. इस बार आउटसाइड स्टंप की गेंद की दिशा दिखाई है. 2 रन लेने की कोशिश कामयाब. 2 रनों का और इजाफा. अभी भी 2 गेंदें शेष. 45 रन पर खेलते हुए ज्ञानेश डांगे. 5 रनों की जरूरत. थके हुए थोड़े महसूस करते हुए. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. तू इस गांव का मेहमान बनकर आया कर. तुझे तो बच्चे इस ग्राउंड की हुकूमत. तेरी सल्तनत मेरे सुल्तान की पारी खेल कर दिखाया कर. छक्के की बदौलत हाफ सेंचुरी कंप्लीट करते हुए ज्ञानेश डांगे. इस बार आउटसाइड स्टंप हल्के हाथों से ड्राइव किया है. 2 रन लेने की कोशिश के अंदर आखिरी गेंद पर रन आउट होते हुए ज्ञानेश डांगे. 98 रन बन चुके हैं. 99 रन का पीछा करना है. देखते हैं कि इस 99 रन का पीछा किस तरह करते हैं. इसीलिए अच्छी शुरुआत देनी बहुत जरूरी. ICMS कॉलेज कासेगांव 98 रन का पीछा करना है. उसके लिए ओंकार कोड़ी